आजचा आपला टॉपिक आहे म्हणी. म्हणी मराठी भाषेतील एक अलंकार आहे आणि म्हणीमुळे आपले बोलणे अगर लिहिणे काय होते, परिणामकारक होते. कोणताही आशय अगदी थोडक्यात जर मांडायचा असेल आणि परिणामकारक जर मांडायचा असेल तर आपण काय करायचं, म्हणींचा वापर करायचा. म्हणजे आपली भाषाशैली कशी वाटते, आपलं बोलणं कसं वाटते, प्रभावी वाटते. ठीक आहे. मी म्हणी विचारते, म्हणीचा अर्थ सांगायचा. अति तेथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. अडला हरी गाढवाची पायधरी, शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील शीते तर जमतील भूते, आपल्या भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. आधी पोटोबा मग विठोबा, पोटात भर असल्याशिवाय देव सुटत नाही. आगीतून फुपाट्यात, लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. अंतरून पाहून पाय पसरणे, ऐपतीच्या मनाने खर्च करावा. आवळा देऊन कोहळा काढणे, क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात लाभ करून घेणे. आयत्या बिळात नागोबा, दुसऱ्याच्या कष्टाचा स्वतःसाठी फायदा करून घेणे. आली या भोगासी असावे सादर, जे नशिबात असेल ते भोगावयास तयार असावे. आपला हात जगन्नाथ, आपले काम पार पाडण्यासाठी स्वतः कष्ट सोसले योग्य ठरते. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता काहीही बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार, स्वतःमध्ये उणीव असणाऱ्यात फार देखावा असतो. एका हाताने टाळी वाजत नाही, एका बाजूने कधीच भांडण होत नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे, सर्वांचे ऐकावे आणि आपल्याला पटेल ते करावे. ओठात एक पोटात एक, कृतीत आणि बोलण्यात फरक असतो. कर नाही त्याला डर कशाला, काय वाईट गोष्ट केली नाही तर घाबरायचे कारण नाही. काखेत कळसा गावाला वळसा, वस्तू जवळ असूनही सगळीकडे शोधणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, एक जण वाईट वागले की सर्वांना त्रास होतो.